जसं तुम्ही म्हणालात की व्यंगचित्र काढायची एकदा चटकच एक प्रकारची लागल्यानंतर फेफरेस बंद झाल्यावर मार्मिक काढावं असं वाटलं. तसं उद्देश काय होता? माझा उद्देश होता म्हणजे त्यामध्ये आणखीन एक ही भूमिका महत्वाची आहे की एरवी सगळी वर्तमानपत्र बरं तो काळ असा होता मार्मिकचा की धडाधड मराठी साप्ताहिक बंद पडत होती. आधी विविध वृत्त बंद पडलं, नवयुग बंद पडलं, आत्र्यांचं आणखीन एक काहीतरी आलमगीर नव्हतं ना? नाही, आलमगीर म्हणजे त्याच्या विविध वृत्तामध्ये त्याच्यानंतर बावडेकरांनी आलमगीर काढला. बरं, तो केव्हा बराच नंतर काढला. आत्र्यांचं एक निघत होतं विक्री का पाक्षिक, ते बंद पडलं. धनुदरी बंद पडलं. त्यामध्ये त्याच्या हे बंद पडत असताना मार्मिकचा जन्म झाला. हे विशेष आहे. आणि दांगट सांगतात की मार्मिक त्यावेळेला म्हणजे प्रचंड प्रतिसाद मिळाला. आमचे सगळे म्हणे थोडी रुपया किंमत ठेवली होती त्यावेळेला. बरं. शेवटी आम्हाला आठवणी करावी लागली. आठवणी केल्यानंतर भरपूर आपला स्वभाव आहे मराठी माणसं कन्सेशन ते नाही फुकट मिळालं तर उत्तमच. बरं, एक जाम साली लाईन मारून टाकू, गर्दी करून टाकू. एम.व्ही. कामतांच्या एका लेखात मी असं वाचलं की फ्री प्रेसमध्ये एक तरुण व्यंगचित्रकार होता, अबोल असायचा, जास्त कोणाशी न बोलणारा तो व्यंगचित्रकार होता. कामात गुंतल्यानंतर बोलायचं कोणाशी? व्यंगचित्रांची. ते ती व्यंगचित्र बोलत होत. मग माझी व्यंगचित्र बोलकी असली म्हणजे झालं. नाही, त्यांनी म्हटलंय की असं अबोल वाटणारा माणूस एवढी सेना बिना सुरू करण्याचं म्हणजे काहीतरी अन्यायाविरुद्ध बोलण्याचं, संघटना काढण्याचं मनामध्ये मात्र त्यांच्या चालू होतं. तर ते त्यावेळेपासून होतं का मार्मिक सुरू झाल्यानंतर? मार्मिक सुरू झाल्यानंतर. मार्मिक सुरू झालं. फ्री प्रेसमध्ये काही संबंधच नव्हता. काही नव्हतं म्हणजे मनात अशी कुठलीही संघटनेची वगैरे कल्पना नाही. काही हे इकडे चिडीत निर्माण झालेली मार्मिकच्या याद्यांच्या नंतर मिळणाऱ्या प्रतिसादानंतर त्यातून शिवसेना उभी राहिली. पण हे मनात विचार आल्यानंतर तुम्ही दादांशी पहिल्यांदा बोललात का? सेनेचा मनात विचार आल्यानंतर? नाही, हे मी स्वतःहून सुरू केलं. त्यावेळेला मनात अगदी पहिलं स्वरूप काय डोक्यामध्ये होतं? फक्त अशा तऱ्हेच्या अन्यायाविरुद्ध आवाज. पहिल्यांदा ते एक सदर सुरू केलं, वाचा आणि थंड बसा. आणि बऱ्याच महिन्यांनी चालू राहिलं. बरोबर. दर आठवड्याला वाचा आणि थंड बसा, वाचा आणि थंड बसा. मग मीच चिडलो. थंड बसलं म्हणजे थंडच बसले होते. आणि मग परत मी त्याचा मथळा बदलला आणि वाचा आणि उठा. आणि मग उठलं सगळं, रान पेटलं. बरं, असं आहे ते जे रान पेटलं, ते रान पेटत असताना तुमच्या वाणीचा प्रभाव सुद्धा खूप होता. तर हे वक्तृत्व उपजत होतं का? नाही, ते आमच्या वडिलांची देण आहे. बरं. दादांची. खास करून तुम्हाला न्याहाळणं हे माझं आहेच. बरोबर. व्यंगचित्रकाराची नजर म्हणजे जसं पुलंच्या बाबतीत मी म्हटलं तर पुलंचा 75वा अमृतोत्सव होता मला वाटतं. बरोबर. राजा शिवछत्रपती मध्ये हॉलमध्ये. तर मी मोटारीतनं उतरताना मी माझा एक पाय बाहेर पडताना तर भक्ती बरवी आली नाटकं घेऊन. ते बरं बाळासाहेब पुलंबद्दल आपलं मत. म्हटलं बाई माझा एक पाय बाहेर आणि एक आत आहे, मला दुसराही पाय घेऊन दे ना. बरोबर. बरं. आणि थांबली. मग मी उतरलो. गाडीचा दरवाजा बंद केला. म्हटलं बोल आता पुलंबद्दल आपलं मत. म्हटलं मी रेषांचा व्यंगचित्रकार आहे आणि पुलं हे शब्दांचे व्यंगचित्रकार आहेत. वा. हे पुलांना कळलं. पुलं पण इतके खुश झाले. बरोबर. आणि त्यांची पत्नी बसलीच होती. बरोबर. तिला सांगितलं बाळ माझ्याबद्दल काय बोलला बघ. बरोबर. आणि सुनीताबाईनं सांगितलं. ते आमच्या जाऊला. बरोबर. म्हणजे पुलं आणि सुनीताबाई आणि मी आणि आमच्या सौ मीना. बरोबर. मावता नाम म्हणत होतो. नंतरच्या टप्प्यावर वाणीमधले जादूगार म्हणून आपण पुलांना सगळ्यांनीच दाद दिली. पण तुमचं वक्तृत्व घडत असताना तुम्हाला कोणत्या वक्त्यांनी तुम्ही कोणाला ऐकलं खास? नाही, मी मला जे वक्ते म्हणून आवडायचे त्यात माझे वडील अर्थातच होते. स्वाभाविकच. म्हणजे तो अंगारच होता एक प्रकार. बरोबर. त्याच्या आचार्यात्रे, डांगे सगळे माझे आवडते. डांग्यांच्या वक्तृत्वाचं काय वैशिष्ट्य जाणवत होतं? आता तुमच्या काय वाणीची धार आणि त्यांचे एक साधं पण असं मिश्किल आणि असं चपराक मारणार असायचं. म्हणजे भाषण सुटसुटीत असायचं, सुंदर वाटत. म्हणजे ऐकत बसावं असं वाटायचं. बरं. आणि आत्र्यांचं
म्हणजे ते दंड नाही डायरेक्ट आणि त्यांचे काही आता उदाहरणं देता येत नाही, इतकी भयंकर येत आहे. बरोबर आहे. बरं, पण ते सांगितलं तर कठीण होईल. बरोबर. पण ते बोलायचे बा. तुमचं वक्तृत्व ऐकत असताना आम्हा सगळ्यांनाच अगदी लहानपणापासून ते भाषणबाजी न वाटता आमच्याशी केलेला संवाद वाटत होता. हो. तर हे दादाने मला सांगितलेलं आहे. बर. की भाषण करू नकोस, लोकांशी बोल, डायरेक्ट डायलॉग विथ द पीपल. बरोबर. बोल लोकांशी, भाषण नाही करायचं, वंदनो नाही. बरं, त्याच्यावर सुरुवातच करायची अशी, त्यांच्याशी बोलतंय, लोकांना वाटलं पाहिजे काय आपला माणूस आहे. बरं, मला भाषण मी कधीच केलं नाही, करणार नाही, जाणवलंही नाही. पण मला म्हणूनच एक उत्सुकता आहे की असं ज्यावेळेला उत्स्फूर्त संवाद सुरू होतो त्यावेळेला थांबायचं कुठे आणि सर्व मुद्दे आपले कव्हर होत आहेत का नाही याचं भान वक्ता म्हणून तुम्ही कसं सांभाळत? नाही, मी तर कधी पाठ केलं नाही. बरोबर. हातावरती काही मुद्दे लिहून घेतले नाही. एका फार मोठ्या पुढाऱ्याचं मी सांगतो, तो हातावरती मुद्दे लिहून घ्यायचा आणि तो माझं बघायचा. ते मी धंदे केले नाहीत. बरोबर. आणि स्पॉन्टेनियसली म्हणजे अगदी उत्स्फूर्तपणे बरोबर सुरुवात करायची. बरं, नाही हे आम्ही अनुभवलंय, आम्ही स्वतःही ऐकलंय. पण याचसाठी म्हणतो की इतकं उत्स्फूर्त असताना बाकीच्या मंडळींचे आणि शक्यतो एक तर बघाल की नाही, तुम्ही खूप बोलत बसालो पण लोक कंटाळले त्याकडे लक्ष द्याल की नाही काही थोडे तरी, का आपलं बोलत असले आणि ते झोपलेत कोणी जांभई देत आहेत